मृत्यू झालेला तरुण अचानक जिवंत झाला. होय, रवींद्रनाथ टागोर यांच्या शांतिनिकेतनमधील बोलपूरची ही गोष्ट ऐकून आश्चर्य वाटलं ना? तुम्हाला प्रश्न पडला असेल, हे कसं शक्य आहे? पण ही घटना अगदी खरी आहे. मात्र यामागे एक वेगळीच कहाणी दडली. इतर दिवसांप्रमाणे शांतिनिकेतनमधील लालबंद भागातील लोक आपापल्या कामात व्यस्त होते. अचानक त्यांची नजर जवळच्या एका तलावावर गेली. गावकऱ्यांनी पाहिलं, एक व्यक्ती पाण्यात पडलेली होती. बराच वेळ झाली तरी ती काही हालचाल करत नव्हती. जवळ गेल्यावर गावकऱ्यांना वाटलं की कदाचित त्याचा मृत्यू झाला असावा. तात्काळ गावकऱ्यांनी शांतिनिकेतन पोलीस ठाण्यात याची माहिती दिली. शांतिनिकेतन पोलीस ठाण्याचे पोलीस प्रशासन तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलीस अधिकारी जेव्हा मृतदेह उचलण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा ते थांबले, कारण अचानक तो मृतदेह बोलला, "सर, मी जिवंत आहे." परिसरातील नागरिक हे ऐकून चकित झाले. तो व्यक्ती नशेच्या अवस्थेत पाण्यात पडला होता. शांतिनिकेतन पोलिसांनी खरी बातमी कळाल्यावर त्याला चांगलीच फटकारले. स्थानिक लोकांनी सांगितलं की जर हा तरुण असाच पडून राहिला असता तर मोठी दुर्घटना घडू शकली असती. त्याचा जीवही जाऊ शकला असता. असो, स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने एक मोठी दुर्घटना टळली. दुसरीकडे ही अनोखी घटना सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली, कारण शांतिनिकेतनमधील लाल बंद सर्वांनाच परिचित आहे आणि अशा घटनेमुळे त्या परिसरात एक वेगळंच खळबळजनक वातावरण निर्माण झालं आहे.